नमस्कार मैत्रिणींनो, आपलं स्वागत आहे सुरेखाज फॅशन कटामध्ये। तर आज आपण बघणार ब्लाऊज फिटिंग कसा करायचा। तर माझा हा ब्लाऊज संपूर्ण शिवून झालेला आहे, तो मी तुम्हाला कसा फिटिंग करते ते दाखवत आहे। तर हा व्हिडिओ पूर्णपर्यंत पहा व व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। चला तर मी कमरघेर घेते। ब्लाऊज फिटिंग करताना ब्लाऊजला ब्लाऊज लावून कमरघेर घेणे। हे बघा मी दाखवते। पूर्ण जो मापाचा ब्लाऊज आहे ना, तो त्याचा पूर्ण कमरघेर घेऊन अशा पद्धतीने हे बघा, तुम्ही जेवढा ब्लाऊज आहे ना तेवढा माप घेऊन तिथे असे घडी मारायचे व त्याचे माप घेऊन 4 पदरी करायचं आहे घडी मारून, म्हणजे आपल्याला माप लगेच घावते। चला तर मी तुम्हाला दाखवते टेपने मोजून। तर आपला कमरघेरची फिटिंग आलेली आहे, बघू शकता तुम्ही 1.5 इंचावर आलेली आहे। तर आपला कमरघेर फिटिंगमध्ये 1.5 इंच आलेला आहे। तर मी 1.5 इंचावर मार्किंग करून घेत आहे। मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवर ब्लाऊज कटिंग, ब्लाऊज स्टिचिंग, ब्लाऊज डिझाईन, पेपर कटिंग सर्व काही दाखवले जातील। त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व कमेंटद्वारा नक्की सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे आवडतात। तर मी ह्या साईडलाही मार्किंग करून घेत आहे। चला तर मैत्रिणींनो, आपण आता बघूया छातीचं माप कसं टाकायचं ते फिटिंगच्या ब्लाऊजवर। जे आपली काचपट्टी असते ना, तिथून माप घेऊन बरोबर छातीचे जे पॉईंट आहे फिटिंग तिथे टेप धरून घ्यावे। तर आपली छाती वन साईड आलेली आहे 8.5। छातीचा माप घेताना कटोरी कधीही म्हणजे चप्पी करू नये, आहे तसा कटोरी व्यवस्थित पाहिजे फुगीत आणि माप घ्यावे। चला तर मी आता फिटिंगचे माप टाकत आहे आपल्या शिवलेल्या ब्लाऊजवर। तर माझे फिटिंगचे माप आलेले आहे 8.5 व ही बटनपट्टी असल्यामुळे अर्धा इंच जास्त घ्यायचा आहे। छातीचं माप 8.5 प्लस अर्धा इंच घेऊन मी 9 वर मार्क करत आहे व काचपट्टीच्या साईडून मी 8.5 वर मार्किंग करत आहे। बघू शकता तुम्ही, जास्त ताणवायचा नाही। ब्लाऊज लूजमध्येच फिटिंग घ्यावे सगळे, खूप लूज पण घेऊ नये पण जास्त ताणवू नये। तर बाहीचं माप जे आहे ते घेऊन ब्लाऊजवर टाकणे। तर बाहीचा माप आपला आलेला आहे 5.25। तर 5.25 मार्क करून घ्यायचे आहे। 5.25 वर मार्किंग करून घ्यायचे आहे। तर मी दोन्हीकडून मार्क करून घेते व आता आपण ब्लाऊज फिटिंग करायचं आहे। तर सगळे मापे माझे झालेले आहेत पूर्ण फिटिंगचे। तर मी आता ब्लाऊज फिटिंग करत आहे।
तर तुम्ही बघू शकता माझा ब्लाऊज फिटिंग झालेला आहे. तर हा आहे 34 साईजचा ब्लाऊज. हे जे पेपर कटिंग मी तुमच्याशी शेअर केलेले आहे. तर माझ्या चॅनलवर जाऊन नक्की पहा. तर हा बघा माझे फिटिंग माझे व्यवस्थित आलेले आहे व सगळीकडे 1.5 इंचाचेच मार्जिन आलेले आहे. तर तुम्हाला मी आता छातीची फिटिंग दाखवत आहे. बघू शकता तुम्ही काचपट्टीची फिटिंग दाखवत आहे तुम्हाला. तर बघू शकता आपण 8.5 घेतलेले तर आपले 8.5च आलेले आहे. बघू शकता. व बटनपट्टीच्या साईडला अर्धा इंच घेऊन आपण नवर मार्किंग केलेले आहे. बघू शकता तुम्ही. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा आवडला ते कमेंटद्वारा नक्की सांगा व माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मैत्रिणींनो तुमचा धन्यवाद.